रेसिपी तीच पण सगळ्यांची करण्याची पद्धत वेगळी। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे उपमा मी कशी बनवते नाश्त्यासाठी। यालाच म्हणतात उपीट किंवा रव्याचा सांजा देखील। तर आता मी आज तुम्हाला माझ्या पद्धतीने दाखवणार आहे काय काय यामध्ये चेंजेस आहे किंवा मी काय काय घालते, काय काय करायचे आहे। तर पूर्ण व्हिडिओ पहा, कुठेही स्किप करू नका बरं का। तर मी असाच घिसका उपमा करत असते, जास्त सुटसुटीत असा उपमा मला आवडत नाही किंवा घशाखाली उतरत नाही, त्यामुळे आणि घरच्यांना देखील असाच उपमा आवडतो, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका। व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे मी ना रवा घेतलेला आहे। तर रवा हा 2 वाटी आहे, मध्यम आकाराच्या वाटीने मोजले तर जास्त उपमा बनवायचा आहे। तर पहिले आपण ना रवा भाजून घेणार आहोत। रवा भाजण्यापासून ते उपीट बनवेपर्यंत संपूर्ण कृती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। तर थोडंसं पहिले 1 चमचा मी साजूक तूप घातलेलं आहे, तुमच्याकडे नसेल तर स्किप देखील करू शकता बरं का। त्यानंतर 1 चमचा भरून मी इथे तेल घातलेलं आहे बरं का। तर थोडंसं अजून तेल घालते, कारण आपला जो रवा आहे ना तो जास्त आहे। त्यानंतर लगेच रवा घालून घेतला। तर पहिले आपल्याला रवा जो आहे ना तो आपल्याला छान असा खरपूस भाजून घ्यायचा, म्हणजे याचा जो सुगंध आहे ना तो सर्व घरामध्ये पसरला पाहिजे इतपत आपल्याला हा भाजून घ्यायचा आणि याचा कलर देखील चेंज होतो। तर साधारणतः आहे ना 3 ते 4 मिनिट आपण हे छान भाजून घेऊयात। जास्त रवा आहे त्यामुळे मला आहे ना 4 ते 5 मिनिटं तरी लागल हे भाजण्यासाठी, ठीक आहे। तर मग रवा जास्त आहे तर मी एकूण आतापर्यंत 2 चमचे तेल घातलं आणि 1 छोटा चमचा इथे साजूक तूप वापरलं। साजूक तूप नसेल तर स्किप देखील करू शकता। तर आता मस्त भाजून घेऊया, असं हलवत छान भाजत राहायचं आणि गॅसची फ्लेम जी आहे ना ती मंदपेक्षा थोडीशी जास्त ठेवू शकता तुम्ही, किंवा मंद गॅसवर देखील खरपूस भाजून घेतले तरी चालेल तुमच्याकडे टाईम असेल तर। पण जास्त म्हणजे मध्यम किंवा हाय फ्लेम करू नका, नाहीतर मग रवा लगेच भाजतो पण त्याचा जो सुगंध आहे तो अजिबात निघत नाही, नुसतं भाजल्यासारखं दिसतो बरं का रवा। आणि उपीट जे करतो ना आपण मग ते टेस्टला एवढं काही चांगलं लागत नाही, त्यामुळे शक्यतो मंद किंवा मंदपेक्षा थोडासा जास्त गॅस करायचा आणि 4 ते 5 मिनिटं छान रवा भाजून घेऊयात। आता पहा मस्त रवा खरपूस भाजलेला आहे, कलर देखील चेंज झालेला तुम्हाला दिसत असेल बरं का। आता गॅस बंद करायचा आणि हा रवा जो आहे ना तो एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। सकाळी घाईघाईत व्हिडिओ शूट केला त्याच्यामुळे बाजूचा जरा इग्नोर करा, काही कमेंट करू नका। तर इथे पहा परत तीच कढई आपण ठेवलेली बरं का, रवा भाजून झाला। आता त्याच कढईमध्ये आपल्याला आहे ना रवा जास्त आहे त्याच्यामुळे मी 3 चमचे तेल घातलेलं आहे बरं का। तर थोडा कमी रवा घेतला तर तेल देखील थोडंसं कमी वापरायचं, तुमच्या अंदाजाने तुम्ही घेऊ शकता तेल। तर आता इथं 3 चमचे तेल घालून घेतलं। आता तेल हलकंसं गरम झालं की 1 चमचा जिरे घालायचे, 1 चमचा मोहरी घालायची। तर मी सर्व प्रमाणे ना तुम्हाला हातानेच दाखवणार आहे किती काय घालते ते पहा। 1 चमचा जिरे घातले, आता आहे ना 1 चमचा मोहरी घालू। छान फुलले ना जिरे मोहरी की यामध्ये घालायचा कढीपत्ता। तर कढीपत्ता मी माझ्याकडे वाळून ठेवलेला आहे, तोच इथे वापरलेला आहे मी बरं का। त्यानंतर आता पहा यामध्ये लगेच आपण घेतले शेंगदाणे घालून। तर शेंगदाणे घातल्यामुळे खूप असं दाताखाली आलं ना शेंगदाणा, इतकं मस्त लागतं ते उपीट, त्याच्यामुळे पोहे आणि उपम्यामध्ये शक्यतो शेंगदाणे वापरतातच। तर आता हे छान एकदा परतून घेऊया, म्हणजे छान शेंगदाणे देखील तळले जातील आपले ह्यामध्ये। आता पहा 1-2 मिनटं छान तळल्यानंतर आता काय करायचं आपल्याला ह्यामध्ये हिरवी मिरची घालून घ्यायची। हिरवी मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर आता तुम्ही म्हणाल ताई तू अख्खी हिरवी मिरची ह्यामध्ये घातली आहे का, तर नाही, काय करायचं एक अख्खी मिरची घ्यायची आणि त्याच्या उभा छेद करायचा पोटामध्ये, म्हणजे पोट त्याचं कापून टाकायचं बरं का। मग अशाने काय होतं, लय बारीक आपण ह्याचे काप केले ना मग ते सारखे तोंडाखाली येतात आणि तिखट लागतं म्हणजे उपीट खाताना। मग अशा वेळेस अशी मिरची घालायची म्हणजे ही तोंडाखाली देखील येत नाही आणि उपीट देखील आपलं तिखट होतं। आता मिरची देखील 2 मिनटं परतून घेतली। त्यानंतर आता आपण ह्यामध्ये ना मी 2 मोठे कांदे घेतले, ते घालून घेतले कापून। त्यानंतर 1 टोमॅटो घालून घेतला, टोमॅटोचे प्रमाण तुम्ही इथे कमी करू शकता। लगेच कोथिंबीर देखील आवडीनुसार घालून घेतली। आता लगेच आपण उपीटसाठी जेवढं आपल्याला मीठ लागतं ना ते घालून घ्यायचं, म्हणजे चवीनुसार मी ह्यामध्ये मीठ देखील घालून घेतलं, म्हणजे काय होईल आपला कांदा देखील मऊ होईल आणि टेन्शन नाही राहणार परत आपल्याला मीठ घालायचं। हे एकदाच असं मीठ घालून घ्यायचं आणि परत मीठ घालायचंच नाही। तर आता पहा मस्त आहे ना कांदा टोमॅटो मऊ होईपर्यंत आपण हे परतून घेऊयात। आता हे तुम्ही ना मध्यम गॅसवर परतले तरी चालेल बरं का। आता छान आहे 2 ते 3 मिनिटं तरी मला लागतील हे परतायला, म्हणजे छान कांदा टोमॅटो आपला मऊ होईल। तर पहा इथे मस्त आहे ना जवळून देखील तुम्हाला दाखवते। आता पहा कांदा टोमॅटो एकदम आपला मऊ झालेला आहे, एकदम गळलेला आहे आणि कांद्याचा कलर देखील चेंज झालेला आहे।
मी म्हणते ते बरोबर आहे ना, सांगा बरं. प्रत्येकाची उपीट करण्याची पद्धत वेगळी असते. तर आता पुढं देखील पद्धत वेगळीच आहे. पाहत राहा व्हिडिओ, कुठेही स्किप करू नका. तर आता इथे पहा, मस्त कांदा टोमॅटो आता आहे ना 2 ते 3 मिनटं परतल्यानंतर मऊ झालेला आहे. आता आपल्याला ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचं. तर बरेच जण पाणी इथे उकळून घेता, पण मी जे आहे ना पाणी आपलं जे नॉर्मल असतं ना तेच यामध्ये घालते. कारण मी ह्यामध्ये घातल्यानंतर पाणी उकळून घेते, सेपरेट पाणी उकळायला ठेवत नाही. तर आता प्रश्न येतो की आपल्याला ह्यामध्ये पाणी किती घालायचं. जेवढा रवा असतो ना त्याच्या 3 पट आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं, म्हणजे तिप्पट आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं. तर मला अंदाज आहे, त्यामुळे मी पाणी घालून घेतलं यामध्ये. पाणी इथे आपण आहे ना कोमट वापरलं ना गरम वापरलं. त्यामुळे आता आपल्याला आहे ना गॅस ठेवायचा फुल फ्लेमवर आणि याला छान दणकून उकळी काढून घ्यायची. अधूनमधून असं उलटण्याने हलवत राहायचं, म्हणजे लवकर उकळी येण्यास मदत होते. तर तुम्ही इथे ना ऑब्झर्व केलं असेल की मी इथे हळद देखील वापरलेली नाही. आमच्या इकडे नाही घालत हळद, त्याच्यामुळे मी वापरलेली नाही. काही जण घालतात, तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही घालू शकता. आणि हे जर उपीट म्हटलं ना तर दोन्ही याचं होतं, म्हणजे जाड रवा पण तुम्ही ह्यासाठी वापरू शकता किंवा बारीक रवा देखील वापरू शकता. मग आता पहा, इथे पहिले छान दणकून याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे. आता पुढची महत्त्वाची स्टेप, आता आपल्याला गॅस जो आहे ना तो अगदी बारीक करायचा, म्हणजे मंद आचेवर करायचा. अशी उकळी आली का, कारण आता आपल्याला ह्यामध्ये रवा सोडून घ्यायचा. रवाच्या गाठी गुठळ्या व्हायला नको, यासाठी आपल्याला अगदी मंद असा गॅस करायचा. एका हाताने रवा सोडायचा थोडा थोडा आणि दुसऱ्या हाताने उलटण्याने हलवत राहायचे, म्हणजे अजिबात यामध्ये गाठी गुठळी तयार होत नाही. पाहू शकता तुम्ही, अजिबात तुम्हाला एक देखील गुठळी यामध्ये दिसलेली नसेल. अशा प्रकारे जर तुम्ही घातलं ना तर मग मस्त असं हे अजिबात गाठी गुठळी होत नाही बरं का ह्यामध्ये. आणि डायरेक्ट जर तुम्ही रवा ओतून दिला ना यामध्ये सर्व, की गाठी गुठळी होते आणि तो उपमा खायला अजिबात चांगला लागत नाही बरं का. तर पहा, इथे मस्त आहे ना सर्व आता आपण पाण्यामध्ये मिक्स करून घेतला लगेच. आता मला थोडं पाणी कमी वाटलं, त्यामुळे मी अजून थोडंसं पाणी घातलं यामध्ये. तर मी पहिले तुम्हाला माहिती की अंदाजानेच पाणी घातलं होतं, पण मी तुम्हाला प्रमाण देखील सांगितलं आहे किती पाणी घालायचं ते. जास्त प्रमाणात उपमा बनवायचा असेल आणि तुमच्याकडे जर असं मिक्सर असेल ना तर अजून सोपं जातं. पहा, अशा प्रकारे तुम्ही फेटून घेऊ शकता. अजिबात गाठी गुठळी राहत नाही. एखादी अर्धी जर झालेली असेल, माझ्या ह्यात तर झालेली नाही, तुम्ही पाहू शकता, पण जर झालेली असेल तर मग ही ह्याने सहजासहजी मोडून येते. आता मी पहिले जेवढं पाणी यामध्ये घातलेलं होतं ना तर ते बरोबर आहे अगदी. ज्यांना एकदम असा मोकळा सुटसुटीत असा उपमा पाहिजे आहे, पण मला आहे ना असा गिचका उपमा आवडतो, लवकर गिळला जातो. त्याच्यामुळे ना मी ह्यामध्ये थोडंसं पाणी परत ॲड केलेलं आहे, तुम्ही आधी पाहिलेलंच आहे. आता पहा, 5 मिनटं छान आहे ना मंद गॅसवर असं छान असं परतून घ्यायचं आणि मस्त ह्याला वाफ बसते. जेवढा रवा असतो ना त्याच्या दुप्पट हा फुलतो, पाहू शकता. अगदी कढईभर असा आपला हा इथे उपमा झालेला आहे. 5 मिनटं असं हलवत छान शिजवून घेऊयात आपण, म्हणजे अजून मस्त फुलला ना की अजून टेस्टी लागतो. आणि अशा प्रकारे तुम्ही नक्की उपमा करून पहा बरं का, खूप टेस्टी होतो बरं का. तर इथे आपला गरमागरम उपमा, उपीट किंवा रव्याचा सांजा तयार. तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. जे आपल्या चॅनलवर नवीन आलेले आहे त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थोडीशी कोथिंबीर मी वरून देखील घालून घेतली. आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया. तर पहा, अशा प्रकारे मी गिचका उपमा करते. असा खायला देखील खूप छान लागतो. गरमागरम ह्यावर असं लिंबू पिळून सर्व करायचा, एक नंबर लागतो. नक्की माझ्या पद्धतीने करून पहा. कसा झाला हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. केल्यानंतर ज्यांनी केलं त्यांनी नक्की कमेंट करा मला. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.